नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 19वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे तू झालास मूक समाजाचा नायक। आणि ही एक कविता आहे आणि या कवितेचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। या कवितेचं शीर्षक आहे की तू झालास मूक समाजाचा नायक। मूक म्हणजेच अबोल, जो जास्त बोलत नाही किंवा ज्याला बोलता येत नाही त्याला आपण मूक किंवा मूक असे म्हणतो। नायक म्हणजे पुढारी किंवा नेता, कप्तान यांना आपण नायक म्हणतो। तर इथे नायक कोणाला म्हटलेला आहे या कवितेमध्ये, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नायक म्हटलेला आहे। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वहारा समाजामध्ये जागृती करून, परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली। मूकपणे अन्याय सहन करणाऱ्या वंचिताच्या पिढीला आत्मविश्वास दिला व त्यांना मानाने जगण्याचे बळ दिले। अशा या महानायकाच्या कर्तृत्वाची महती या कवितेत कवींनी वर्णन केलेले आहे। तसेच 50 वर्षांनंतरची परिस्थितीही कथन केले आहे। चला तर आता आपण ही कविता प्रत्यक्ष अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी ही कविता लिहिणाऱ्या कवींचा संक्षिप्त परिचय आपण जाणून घेऊया। तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेचे कवी आहेत ज.वी. पवार। यांचा जन्म 1944 मध्ये झालेला आहे। ज.वी. पवार हे प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार आहेत। 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले प्रमुख लेखक आहेत। बलिदान ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर नाकेबंदी हा काव्यसंग्रह ज.वी. पवार यांचा प्रसिद्ध आहे। वडवानल ही दीर्घ कविता, उच्छ्वास युगंतराचे, अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ही संपादने, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला त्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला गेलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली। अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केलेले आहे। डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेत कवी ज.वी. पवार यांनी केलेले आहे। चला तर आता आपण प्रत्यक्ष कविता अभ्यासूया। आता आपण कवीचा संक्षिप्त परिचय आणि या कवितेचा भावार्थ जाणून घेतलेला आहे। आता आपण कविता समजून घेऊया। कवितेच्या पहिल्या 4 ओळींमध्ये कवी म्हणतात की तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळवाट्याने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले। आता वर्णव्यवस्थेला किंवा वर्णव्यवस्थेच्या क्रूर अशा दुष्टचक्रा खितपत पडलेल्या शोषित पीडित जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळ्याचा संग्राम केला। ही एक ऐतिहासिक घटना आहे आणि तुम्ही इतिहासामध्ये याचा अभ्यास सुद्धा केलेला असेल। या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या महानायकाला कवींनी कवितेतून अभिवादन केलेले आहे। आणि कवी म्हणतात तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं। आता काळोख म्हणजे काय की अंधार। काळोखाचा अर्थ काय असतं की अंधार। मग या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वर्णन करताना कवी म्हणतात की हे महानायका, तू या शोषित वर्गासाठी लढा उभारायला निघालास तेव्हा सर्वत्र काळोखाचं राज्य होतं, म्हणजेच
काळोखाचं साम्राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. सूर्यफुलं आता काळोख म्हणजे अंधार. ज्याप्रमाणे दिवसाच्या उजेडामध्ये आणि काळोखामध्ये फरक असतो. आपण काळोख हा दुःखाचं प्रतीक मानतो, तर सूर्याचा प्रकाश हा आपण सुखाचं प्रतीक मानतो. मग इथे कवी आपल्याला सांगत आहेत की ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पीडित आणि शोषित अशा दलित लोकांच्या उद्धारासाठी जेव्हा निघाले होते, त्यांनी जेव्हा निश्चय केला होता, समाज परिवर्तन त्यांना करायचं होता, आणि त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला सर्वत्र काळोखाचं राज्य होतं. काळोख म्हणजेच काय? अंधार. तर इथे आपण अंधाराचं प्रतीक म्हणून कवीने कल्पना केलेली आहे. कवी म्हणतात की सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. सूर्यफुलं म्हणजेच काय? तुम्ही सूर्यफूल पाहिलेलं असेल की सूर्याचं फुलाचं जे मुख असतं, तोंड जे असतं, ते नेहमी सूर्याकडे, त्याची जेव्हा फुलं फुलतात किंवा त्याचं दर्शन घेतात असं म्हटलं जातात की सूर्याच्या दिशेकडे तोंड करून हे फुलं फुललेली असतात. म्हणून याला आपण सूर्यफूल असे नाव दिलेले आहे, अशी कल्पना आहे. मग पण इथे कवीने सूर्यफूल असं का म्हटलेलं आहे? कारण की सूर्यफूल हे सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि ते नेहमीच सूर्याच्या दिशेलाच कायम तोंड करून फुलणारी ही फुलं आहेत, किंवा सूर्याच्या दिशेला कायम मुखे वळवणारी ही फुले आहेत. पण आता इथे कवी म्हणत आहेत की ज्यावेळेस तू असं हे कार्य करायला दलित, शोषित, गोरगरीब अशा अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी जेव्हा तू पुढाकार घेतलास, पण तुझ्या ह्या कार्याला कोणीही प्रतिसाद दिलेला नव्हता. सगळ्यांनी तुला विरोध केला. काळोखाने सुद्धा तुझ्यावरती म्हणजे काळोखाचं साम्राज्य होतं, सगळीकडे अंधार पसरलेला होता. आणि त्याचबरोबर सूर्यफुलांनी पण म्हणजे सुख समृद्धीने सुद्धा पाठ फिरवलेली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा. आता मळवाट म्हणजे काय? की पारंपरिक रूढी परंपरा असलेला जो मार्ग. आता आपण बघतो की आपल्या पूर्वजांपासून आतापर्यंत आपण असे मळवाटावरतीच आपले मार्गक्रमण करत असतो. म्हणजे आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या रूढी परंपरांचंच आपण पालन करत असतो आणि त्या मार्गावरनच आपण जात असतो. परंतु इथे कवी म्हणत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तसं केलं नाही. या महानायकाने आपल्या समाजामध्ये प्रचलित असलेल्या रूढी परंपरांचं जे काही मळवाट होते त्याचा स्वीकार केला नाही, त्याला नकार दिला आणि त्या मळवाटेने त्यांनी जाण्यासाठी नकार देऊन ते पुढे निघाले. कवी म्हणतात की हे महानायका, तू शोषित वर्गासाठी लढा उभारायला निघालास तेव्हा काळोखाचे साम्राज्य होते, अर्थात दुःख, दैन्य, दारिद्र्य, सामाजिक असमता रूपी सगळा अंधार सर्वत्र ग्रासलेला होता. ह्या अंधाराने शोषित वर्ग सुद्धा ग्रासलेला होता. सतेज किरणांनी न्हालेल्या उमेदीच्या सुखाच्या सूर्यफुलांनी तुम्हाला साथ दिली नाही. तू एकाकी होतास, तरी पण तुम्ही डगमगले नाही. तू बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने अर्थात मळवाटेने जायचे नाकारलेस. खाच खळगांनी तुझे स्वागत केले. आता इथे खाच खळगे आपण म्हणतो की खाच खळगे म्हणजे मोठे मोठे खड्डे. अर्थात आपण त्याला इथे खाच खळगे किंवा मोठे मोठे खड्डे म्हणजे आपल्या विकासाच्या मार्गामध्ये येणारे अडथळे असं आपण म्हणू शकतो. मग कवी म्हणतात की बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने जेव्हा तू जायचे नकार दिलेस, नवविचारांच्या जागृतीचा मार्ग हा खाच खळग्यांनी भरलेला अतिशय असा खडतर मार्ग होता आणि खड्ड्यांनीच म्हणजे अनेक अडचणींनी तुझे स्वागत केले. म्हणजेच काय? जेव्हा इथे कवींना सांगायचं आहे की जेव्हा आपण एखादा समाजामध्ये जेव्हा एखादा बदल करून आणायचा असतो, तो बदल काही एका दिवसामध्ये, एका महिन्यामध्ये किंवा एका वर्षात होत नाही. त्याला अनेक युग लागावे लागतात. कालांतराने तो बदल होत असतो. मग ह्या बदलाची जेव्हा सुरुवात एखादा व्यक्ती करतो तेव्हा समाज त्याला अनेक अडीअडचणी त्याच्या मार्गामध्ये आणत असतात. मग ह्या समाजातील
समाज म्हणजे काय की आपल्या आजूबाजूला असलेले लोकच. मग ह्या लोकांनी सुद्धा ह्या महानायकाला खूप त्रास दिला. खास गळग्याने तुझे स्वागत केले, म्हणजेच अनेक अडथळे तुला लोकांनी निर्माण केले. पुढे कवी म्हणतात की तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. आता बघा इथे सांगितलेलं आहे की तू झालास मूक समाजाचा नायक, म्हणजे वर्ण व्यवस्था ही त्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची सामाजिक व्यवस्था मानली जात होती. मग या वर्ण व्यवस्थेच्या जोखडामध्ये जोखडलेले जे काही पीडित समाज होते त्या समाजामध्ये जागृती आणण्याचे कार्य करणारे नायक म्हणजेच कोण, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता जेव्हा आंबेडकरांच्या मनामध्ये ही जागृती निर्माण झाली, त्यांनी पाहिलं की ज्या लोकांविरुद्ध, ज्या लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये ही तळमळ आहे, त्या लोकांनी विरोध केला का? नाही, त्या लोकांनी नंतर विरोध केला. पहिलं कोणी सकारात्मक भूमिका दाखवली त्यांच्याबद्दल, तर ह्या महानायकाने. म्हणून कवी म्हणतात की अशा या प्रतिकूल परिस्थितीत तू कोणतीही तमा बाळगली नाहीस. तू झालास परिस्थितीवर स्वार, की तुझ्या समोर कितीही विपरीत परिस्थिती येऊ दे, प्रतिकूल परिस्थिती येऊ दे, पण तू जरासुद्धा डगमगला नाही. तुझा निश्चय अटूट असा होता आणि ह्या अटूट निश्चयावरती तू ठाम राहून पुढे मार्गक्रमण करत राहिला. तू तमा बाळगली नाहीस, कोणत्याही येणाऱ्या सुखदुःखाचा तू विचार केला नाहीस आणि अशा रीतीने तुझ्या कार्यातून तू काय केलंस, घडविला नवीन इतिहास. त्यावरही तू मात करून आणि नवविचारांच्या प्रेरणांचा नवीन असा इतिहास ह्या महानायकाने घडवलेला आहे. आत्तापर्यंत वर्णव्यवस्थेने नाकारलेली, अन्याय सहन करणाऱ्या सर्वहारा जनतेचा तू नायक झालास आणि दुर्लक्षित असलेल्या, बहिष्कृत असलेल्या भारतीय समाजात तू जागृती आणलीस, नवचैतन्य आणलेस, त्यांच्यात आत्मविश्वास जागृत केला आणि अशा रीतीने एक बहिष्कृत भारत निर्माण झाला. की बहिष्कृत म्हणजे आपण कोणाला बहिष्कृत म्हणतो, की ज्यांना आपण वंचित ठेवतो किंवा ज्यांना आपण बाहेर काढतो. आता तुम्हाला माहिती आहे की त्यावेळेस स्पृश्य अस्पृश्यता हा मोठा भेदभाव होता, वर्णव्यवस्था होती आणि ह्या लोकांना एक विशिष्ट ठिकाणीच त्यांना येण्याची मुभा होती किंवा परवानगी होती. त्यांनी ह्या हद्दीच्या पलीकडेच राहायचं, त्या हद्दीला पार करून त्यांनी यायचं नाही, म्हणजे त्यांना बहिष्कृत केले जात होते, त्यांना बाहेर ठेवले जात होते. गावाच्या बाहेरच त्यांनी राहायचे, गावाच्या वेशीमध्ये त्यांनी यायचं नाही, गावाच्या विहिरींना त्यांनी हात लावायचे नाही, कशालाच त्यांनी हात लावायचे नाही, त्यांचा स्पर्श तर लांबची गोष्ट. त्यांची सावली सुद्धा त्या काळातील लोकांना अमान्य होती. पुढे कवी म्हणतात की तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे तसे. जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास अभ्यासतो तेव्हा आपल्याला जाणवतं की त्यांची जी आर्थिक परिस्थिती होती लहानपणापासूनची ती अत्यंत बेताची होती. परंतु अशाही अतिशय कठीण परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. ते उच्च विद्या विभूषित होते. त्यांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या जोरावर, ज्ञानाच्या बळावर बहिष्कृत समाजाला अन्यायापासून मुक्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे असे कार्य अंगीकारले. शोषित, पीडित, वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या, समृद्धीपासून वंचित असलेल्या जनतेला त्यांनी संघटित केले, एकत्रित केले. त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा मूलमंत्र देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला. अन्यायाविरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त केले. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला आणि समाजाला बौद्ध तत्वाची शिकवण दिली आणि स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला. स्वतंत्र भारताचे संविधान त्यांनी लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान सन्मान त्यांना बहाल करण्यात आलेला होता. तर अशा या महान नेत्याने फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तर त्यांनी हे रणशिंग म्हणजे युद्धाच्या वेळेस एक विशिष्ट प्रकारचं वाद्य फुंकले जाते आणि युद्धाची सुरुवात केल्याचं जाहीर केलं जातं. मग त्यांनी आता त्यांच्याकडे काही शस्त्र होते का? युद्ध करत असताना आपण पाहतो की मोठे मोठे अस्त्रांनी युद्ध केले जातं, पण त्यांच्याकडे कोणतं शस्त्र होतं? ते फक्त ज्ञानाच्या बळावरती त्यांनी काय केल्या? गुलामांच्या पायातल्या बेड्या तोडल्या आणि 14 तळ्याच्या काठावरची जे काही त्यांनी योजना केलेली होती ती योजना त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. आणि युद्धात जवानांना उभे करावे जसे युद्धामध्ये सशस्त्र सैनिक आपल्या शत्रुपक्षावरती आक्रमण करत असतात, तशा ह्या मूक समाजाला त्यांनी जागृत केलं आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची त्यांनी वाचा फोडली. म्हणून इथे कवी म्हणतात की तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. त्यांनी हे जे काही युद्ध स्वीकारले होतं, हे जी काही लढाई त्यांनी केलेली होती, ती कशाच्या जोरावरती केली होती? ती केवळ त्यांच्या ज्ञानाच्या जोरावरती त्यांनी केलेले होते. त्यांच्याकडे ज्ञान हेच शस्त्र होतं, ज्ञान हेच अस्त्र होतं आणि या ज्ञानाच्या जोरावरती त्यांनी या मूक समाजाला जनजागृत केलं आणि एक विशिष्ट प्रकारचा आमूलाग्र बदल त्यांनी या समाजामध्ये घडवून आणला. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय अभ्यासलं? तर कवी J.V. पवार यांच्याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महानायकाच्या कर्तृत्वाची महती आपण या कवितेतून अभ्यासलेले आहे. पुढेही कवींनी या महानायकाच्या कर्तृत्वाची महती सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण या कवितेच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.